हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण आज न्यूमेरिकल्स बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचे काही न्यूमेरिकल बघितलेले आहेत आणि त्या पुढील न्यूमेरिकल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। क्लियर? बरं, तर नोटबुक आणि पेन घेऊन समोर बसा आणि जे मी सांगत आहे न्यूमेरिकल्स त्यांना लिहून घ्या। तर लिहा आजच्या व्हिडिओचा फर्स्ट न्यूमेरिकल्स। बघा, लिहा बरं की द प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर each have inductance of 200 into 10 to the power minus 6 Henry. 200 into 10 to the power minus 6 Henry. Full stop. The mutual inductance between the windings is 4 into 10 to the power minus 6 Henry. 4 into 10 to the power minus 6 Henry. Full stop. What percentage of the flux from one coil reaches the other? Question mark. Clear? ओके, चला लिहा बरं गिवन डाटा काय दिलेला आहे। बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे तो बघा, त्यानुसार आपण गिवन डाटा तयार करायचं। ओके, तर बघा काय होणार गिवन डाटा। गिवन डाटा फर्स्ट न्यूमेरिकल आहे हा। बघा क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की द प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर ईच हॅव इंडक्टन्स ऑफ 200 into 10 to the power minus 6 हेनरी। म्हणजे प्रत्येक कॉइलचा इंडक्टन्स दिलाय। मग मला सांगा प्रत्येक कॉइलचा इंडक्टन्स दिलाय म्हणजे याचा अर्थ तो असतो सेल्फ इंडक्टन्स। दोन्ही कॉइलचा जो इंडक्टन्स आहे सेपरेट इंडक्टन्स आहे त्याला म्हणतो आपण सेल्फ इंडक्टन्स। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एल दिलेला आहे, किती दिलेला आहे 200 into 10 to the power minus 6 हेनरी। काय दिलेला आहे 200 into 10 to the power minus 6 हेनरी। त्यानंतर समोर असं म्हटलं आहे की द म्युच्युअल इंडक्टन्स M between the windings is 4 into 10 to the power minus 6 हेनरी। म्हणजे तुम्हाला कॅपिटल M दिलेला आहे 4 into 10 to the power minus 6 हेनरी, बरोबर। आणि तुम्हाला फाइंड काय करा म्हटलं आहे व्हॉट पर्सेंटेज ऑफ द फ्लक्स फ्रॉम वन कॉइल रिचेस द अदर। म्हणजे तुम्हाला टू फाइंड मध्ये लिहावं लागेल। टू फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे पर्सेंटेज ऑफ फ्लक्स। काय फाइंड करायचं आहे पर्सेंटेज ऑफ फ्लक्स। तर लक्ष द्या, पर्सेंटेज ऑफ फ्लक्स काढायचं जर असेल तर पर्सेंटेज ऑफ फ्लक्स कसं काढलं जाईल। तर मला सांगा दोन कॉइल मिळून जो म्युच्युअल इंडक्टन्स बनतो तो कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये असतो सेल्फ इंडक्टन्स। म्हणजे या कॉइलच्या मध्ये होणाऱ्या चेंजेस मुळे त्या कॉइल मध्ये जे काही इंड्यूस्ड होते त्याला म्हणतो आपण म्युच्युअल इंडक्टन्स। म्हणजे टोटल म्युच्युअल इंडक्टन्स हा त्या कॉइलच्या सेल्फ इंडक्टन्स वर डिपेंड असतो। म्हणून फ्लक्स हा म्युच्युअल इंडक्टन्सचा जो फ्लक्स आहे तो त्या कॉइलच्या फ्लक्स वर डिपेंड असेल। यावेळी जर आपल्याला पर्सेंटेज काढायचं असेल फ्लक्सचं तर फ्लक्स हा म्युच्युअल इंडक्टन्सच्या वेळी येणारा डिवाइड मध्ये फ्लक्स हा कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये असतो सेल्फ इंडक्टन्सच्या असेल। पण त्याचा पर्सेंटेज काढायचं असल्या कारणामुळे याला तुम्हाला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल। पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून त्याला आपण 100 ने मल्टिप्लाय करणार। मला सांगा पर्सेंटेज कसं काढलं जातो टोटल मधून जी काय गोष्ट असेल ती गोष्ट इंटू 100 याला आपण पर्सेंटेज म्हणतो। तर याच टाइपने मला सांगा टोटल फ्लक्स दोन्ही कॉइल मिळून किती बनतो 5L। त्याच्यापैकी म्हणजे एक प्रत्येक कॉइलचा फ्लक्स किती बनणार 5, ज्याला प्रत्येक कॉइलचा असल्यामुळे सेल्फ इंडक्टन्सचा फ्लक्स म्हटलं।
दोनही कॉईल मिळून जो बनणारा फ्लक्स आहे तो कोणता आहे, म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे टोटल पैकी एवढं बनणार आहे इंटू 100 म्हणजे पर्सेंटेज. बट मला सांगा म्युच्युअल इंडक्टन्सचा फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो, तर फ्लक्सचा फॉर्म्युला असतो MI. काय असणार, MI. आणि सेल्फ इंडक्टन्सच्या फ्लक्सचा फॉर्म्युला असतो LI इंटू 100. I आणि I कॅन्सल होणार, काय उरणार M डिवायडेड बाय L. मग M ची व्हॅल्यू किती दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, 4 इंटू 10⁻⁻6 डिवाइड मध्ये L ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 200 इंटू 10⁻⁻6 इंटू 100 आहे ना. सो 10⁻⁻6 आणि -6 कॅन्सल होईल आणि या 100 चा 200 ला डिवाइड होईल 2 टाइम्स. तर मला सांगा पर्सेंटेज ऑफ फ्लक्स काय मिळेल, 4 डिवाइड बाय 2 होईल आणि 4 डिवाइड बाय 2 म्हणजे किती, 2%. तर किती पर्सेंटचा फ्लक्स चेंज होतो, 2%चा फ्लक्स काय होतो, चेंज होतो. राईट लक्षात. तर 2%चा फ्लक्स हा काय होणार आहे, चेंज होणार आहे, जो या क्वेश्चन तुम्हाला फाइंड करायचं होतं. क्लियर. चला लिहून घ्या. बरं लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द प्रायमरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, द प्रायमरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर has 40 tons and works on 100 volt, works on 100 volt and 100 watt, 100 volt and 100 watt, full stop. Find the number of turns in the secondary, find the number of turns in the secondary to step up voltage, 400 volt, step up voltage 400 volt, full stop. Also calculate the current in the secondary and primary, also calculate the current in the secondary and primary. Clear. ओके. चला व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. लिहा गिवन डाटा काय दिलेला आहे, काय म्हटलंय बघा, काय म्हटलंय, द प्रायमरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर हॅज 40 टन्स. प्रायमरी साइडच्या नंबर ऑफ टन्स दिलेले आहेत, म्हणजे NP दिलेले आहेत किती, 40 टन्स. काय दिलेलं आहे, 40 टन्स. त्यानंतर अँड वर्क्स ऑन 100 व्होल्ट. आता 100 व्होल्ट म्हटलं म्हणजे याचा अर्थ EMF दिलेला आहे प्रायमरी साइडचा किती, 100 व्होल्ट अँड 100 वॅट. आता वॅट म्हणजे काय असतो रे, तर वॅट मध्ये पॉवर असतो, म्हणजे प्रायमरी साइडचा पॉवर सुद्धा दिलेला आहे, त्याला PP लिहावं लागेल. पॉवर ॲट अ प्रायमरी साइड किती, 100 वॅट. किती आहे, 100 वॅट. पुढे काय म्हटलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी, फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी. म्हणजे तुम्हाला टू फाइंड मध्ये नंबर 1 विचारलेला आहे, नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी म्हणजेच NS. काय विचारलेलं आहे, NS. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी टू स्टेप अप व्होल्टेज टू 400 व्होल्ट. म्हणजे तुम्हाला सेकंडरीचा व्होल्टेज दिलेला आहे, म्हणजे EMF दिला आहे सेकंडरीचा किती, 400 व्होल्ट. काय दिलेला आहे, 400 व्होल्ट. फुल स्टॉप. आल्सो कॅल्क्युलेट द करंट इन अ सेकंडरी अँड प्रायमरी. तर सेकंडरीचा करंट आणि प्रायमरीचा करंट काढायचा आहे, म्हणजे IS आणि थर्ड म्हणजे IP काढायचा आहे तुम्हाला. एवढ्या साऱ्या गोष्टी फाइंड करायच्या आहेत, बरोबर. आता बघा यांना आपण फाइंड कसं करायचं. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. सोल्युशन. मला सांगा NS फाइंड करायचा आहे, NP दिलेला आहे, EP ES दिलेला आहे, आणि आपण ट्रान्सफॉर्मरचं कन्सेप्ट स्टडी केलेलं होतं. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ट्रान्सफॉर्मरची थिअरी व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केलेला होतं की ES डिवायडेड बाय EP इक्वल टू NS डिवायडेड बाय NP होतो. होईल. मग ES डिवाइड बाय EP इक्वल टू NS डिवाइड बाय NP जर होत असेल आणि मला काय पाहिजे असेल, NS पाहिजे आहे, तर NP कडे घेऊन ये. म्हणजे देअरफॉर NS इक्वल टू NP जर इकडे जर आलं तर मला सांगा काय मिळेल, ES
डिवायडेड बाय EP आणि NP इकडे आल्या कारणामुळे काय होणार, NP मिळणार. मिळालं. सो इक्वल टू ES ची व्हॅल्यू किती रे, 400. इथे येणार 400 डिवाइड मध्ये EP ची व्हॅल्यू किती रे, 100 आणि इनटू NP ची व्हॅल्यू किती, 40. बरोबर. तर देअरफॉर मला सांगा क्वेश्चन मध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हटलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा की नंबर ऑफ टर्न्स पण वाढायला पाहिजे. जर व्होल्टेज वाढत आहे म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वाढायला पाहिजे. बघू वाढतात काय. तर 100 चा 400 ला डिवाइड होईल 4 टाइम्स. तर देअरफॉर NS इक्वल टू तुम्हाला मिळेल 4 × 400. 4 × 400 किती होणार रे, 160. 4 × 4 16, 160 टर्न्स. हा मिळणार तुम्हाला NS, नंबर ऑफ टर्न्स. मिळालं. नंबर 2 आपल्याला फाइंड करायचं आहे IS. आता IS फाइंड करायचं असेल तर IS फाइंड करण्याआधी आपल्याला IP माहित पाहिजे, तेव्हाच तर IS निघणार. मग IP कसं निघणार, तर मला सांगा क्वेश्चन मध्ये तुम्हाला पॉवर दिलेला आहे आणि पॉवरचा फॉर्म्युला असा असतो करंट इंटू व्होल्टेज. म्हणजेच पॉवर इक्वल टू, ज्याला मी PP लिहिणार प्रायमरी साईडचा असल्यामुळे, इक्वल टू EMF इंटू करंट, पण प्रायमरी साईडचा असल्यामुळे EP इंटू IP लिहावं लागेल. मग EP इंटू IP जर लिहावं लागेल तर देअरफॉर मला फाइंड करायचं आहे IP. तर EP इकडे घेऊन येणार, तर PP डिवायडेड बाय EP होणार. मग असं जर झालं तर मला सांगा PP ची व्हॅल्यू काय आहे, 100 वॅट आणि डिवाइड मध्ये EP ची व्हॅल्यू काय आहे, 100 व्होल्ट. सो देअरफॉर IP इक्वल टू 100 डिवाइड बाय 100 म्हणजेच 1 एम्पियर. तर मला सांगा प्रायमरी करंट मला काय मिळालं, 1 एम्पियर मिळालं. ऑब्वियसली प्रायमरी करंट मिळालं तर तुम्ही सेकंडरी तर काढू शकताय. कसं काढणार, देअरफॉर नंबर थर्ड, हा थर्ड नंबरला थर्ड नंबर देणार. कसं काढणार, आपल्याला माहिती आहे की ES डिवायडेड बाय EP इक्वल टू IP डिवायडेड बाय IS होतो. बरोबर. ES डिवाइड बाय EP ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो IP डिवाइड बाय IS. देअरफॉर मला कोण हवाय, IS. तर इथे IS लिहिणार. EP जर इकडे गेलं तर याच्या मल्टिप्लाय मध्ये जाणार, म्हणजेच IP इंटू EP आणि ES इकडे आलं तर याच्या डिवाइड मध्ये येणार, तर ES होणार. सो इक्वल टू IP ची व्हॅल्यू आपण फाइंड केला 1 आहे, EP ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 100 आहे आणि डिवाइड मध्ये ES ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे, 400 आहे. बरोबर. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे व्होल्टेज जर वाढत असेल तर करंट कमी व्हायला पाहिजे. बघू होतो काय करंट कमी. 100 चं 400 ला डिवाइड होणार 4 टाइम्स, तुम्हाला हा मिळेल 1 डिवायडेड बाय 4. सो देअरफॉर IS इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 0.25 एम्पियर होणार. बरोबर. तर अशा टाइपने आपण काय फाइंड केलं, NS नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी साइड, IP म्हणजे प्रायमरी साइडचा करंट आणि IS म्हणजे सेकंडरी साइडचा करंट. क्लियर झालं. ओके, चला लिहून घ्या. लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. अ करंट 10 एम्पियर in the primary of a transformer is reduced to 0 at uniform rate in 0.1 second. At uniform rate 0.1 second. Full stop. If the coefficient of mutual inductance be 3 Henry, comma, what is the EMF induced in the secondary? And change in the magnetic flux per turn. Change in the magnetic flux per turn in the secondary.
इफ इट हॅज 50 टर्न्स, इफ इट हॅज 50 टर्न्स झालं क्वेश्चन मार्क लिहिलं. ओके, चल लिहा गिवन डाटा काय दिलेला आहे. काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, द करंट 10 एम्पियर इन द प्रायमरी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज रिड्यूस टू 0. म्हणजे जो करंट आहे तो रिड्यूस होत आहे 0 पर्यंत. कुठपासून 10 एम्पियर पासून 0 पर्यंत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रायमरी साईडचा चेंज इन करंट दिलेला आहे आणि प्रायमरी साईडचा चेंज इन करंटला आपण लिहिणार DIP. चेंज कसं होत आहे 10 पासून 0 पर्यंत, 10 - 0 मीन्स 10 एम्पियर. बरोबर आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, ॲट द युनिफॉर्म रेट इन 0.1 सेकंड. म्हणजे तुम्हाला चेंज होणारा टाइम पण दिलेला आहे DT. किती 0.1 सेकंड. किती दिलेला आहे 0.1 सेकंड. क्लियर. ओके. इफ द कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स बी 3 हेनरी. तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे कॅपिटल M किती 3 हेनरी. पुढे काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द EMF इंड्यूस्ड इन अ सेकंडरी. तर टू फाइंड मध्ये लिहावं लागेल तुम्हाला. नंबर 1 इंड्यूस्ड EMF इन अ सेकंडरी म्हणजे ES. काय लिहावं लागेल ES. आणि आणखी काय म्हटलं आहे, चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स पर टर्न. म्हणजे नंबर 2 चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स पर टर्न इन अ सेकंडरी म्हणजे d∅s फाइंड करायचा आहे. मॅग्नेटिक फ्लक्सचा चेंज म्हणजे d∅s फाइंड करायचा आहे. तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत सेकंडरीच्या. म्हणजे सेकंडरीची कंडिशन आहे NS किती 50 टर्न्स. किती दिलेले आहेत 50 टर्न्स. म्हणजे NS तुम्हाला दिलेले आहेत 50 टर्न्स. ओके. बघा आता याला फाइंड कसं करायचं. कसं फाइंड करणार, तुम्हाला ES फाइंड करायचं आहे तर सोल्युशन लिहिणार. सोल्युशन मध्ये आपण नंबर 1 फाइंड करणार ES. आपल्याला माहिती आहे ES चा फॉर्म्युला. जर समजा सेकंडरी साइडचा आपल्याला EMF फाइंड करायचं असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स इनटू चेंज इन अ करंट इन अ प्रायमरी साइड. म्युच्युअल इंडक्टन्स इनटू चेंज इन अ करंट इन अ प्रायमरी साइड. तर मला सांगा म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू 3, DIP ची व्हॅल्यू 10, DT ची व्हॅल्यू 0.1 आहे. मी काय करणार याला 3 × 10 30 डिवाइडेड मध्ये 0.1. सो देयरफॉर ES इक्वल टू, बरोबर एक काम करूया, हा डेसिमल पॉइंट राइट साइडला शिफ्ट करू. तर 30 चं काय होणार 300 डिवाइड बाय 0.1 चं 1. तर 300 डिवाइड बाय 1 म्हणजे 300 व्होल्ट. हा झालं तुमचं सेकंडरी साइडचं EMF. बरोबर. आता तुम्हाला दुसरं काय काढायचं आहे रे, सेकंडरी साइडचं फ्लक्स. मग वी नो दॅट EMF चा फॉर्म्युला असं होतो d∅/dt. बरं सेकंडरी साइडचा असल्यामुळे याला मी सेकंडरी साइड लिहितो. बट एकच टर्न असेल तर d∅/dt, नंबर ऑफ टर्न असतील तर मल्टिप्लाय मध्ये नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी साइड लिहावं लागेल. आणि क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत म्हणून आपण नंबर ऑफ टर्न्स इन अ सेकंडरी साइड लिहिलं. क्लिअर झालं. बरं इथे मायनस साइन यायला पाहिजे होतं पण मायनस साइन लिहिलं नाही कारण की आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं आहे. काय काढायचं आहे मॅग्निट्यूड. म्हणून इक्वल टू NS ची व्हॅल्यू किती 50 इनटू d∅s तो काढायचा आहे. एक मिनिट, आपल्याला d∅s काढायचा आहे. d∅s काढायचं जर असेल तर dt इकडे घेऊन जा. जर हा जर इकडे घेऊन गेला आणि NS इकडे जर आलं तर काय होणार ES इनटू dt. आणि NS जर इकडे जर आलं तर डिवाइड मध्ये NS. काय फाइंड करणार d∅s. आता या मध्ये ES ची व्हॅल्यू किती आहे तर ES ची व्हॅल्यू आपण फाइंड केलं 300 आहे. इनटू dt ची व्हॅल्यू किती आहे 0.1 आहे. आणि डिवाइड मध्ये NS ची व्हॅल्यू किती आहे 50. बरोबर. सो इक्वल टू 0 and 0 कॅन्सल. 30 ला 5 चा डिवाइड होईल तर 30 ला 5 चा डिवाइड होईल किती होणार 6. बरोबर. इनटू 0.1. सो देयरफॉर d∅s 6 into 0.1 0.6 युनिट वेबर. काय मिळालं वेबर. म्हणजेच
300ला 15 डिवाइड केलं म्हणजे 0 0 कॅन्सल झालं. 30ला 5 डिवाइड केलं तर 5 6 चा 30 इंटू 0.1 तर 6 इंटू 0.1 0.6 होणार. क्लिअर झालं. तर अशा टाईपने आपण काय फाइंड केला, EMF आणि फ्लक्स. क्लिअर. ओके. तर इथे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचे न्यूमेरिकल एंड्स होत आहेत. म्हणजेच थेरॉटिकल पार्ट आपण कंप्लीट केलं आणि आता इथे न्यूमेरिकलचं पार्ट सुद्धा आपण काय केलं, कंप्लीट केलं. तर इथे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा चॅप्टर एंड होत आहे. क्लिअर. ओके. बाकीचा कन्सेप्ट आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तिथपर्यंत टेक केअर अँड बाय.